गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकथा संदेश का शुभारंभ करने से पूर्व मैं अपने कर्तव्य के रूप में परम पूज्य डॉक्टर काका श्रीधर देशमुख जी की प्रेरणा से, उनकी आज्ञा से और आदरणीय श्रीमान मंगेश जी फड़के के नेतृत्व में चलने वाली वेदांत भास्कर संस्था की आज स्थापना हुई, इसका मैं स्वयं उद्घोष कर रहा हूं. विधिवत यह स्थापना जो आज हुई, उसका जो वेदांत भास्कर शब्द है, उसका जो नामाभिधान है, ये देख करके मुझे बड़ा अच्छा इसलिए लगा कि आज हमारे आदरणीय डॉक्टर काका का जन्मदिन है. और आज जब वेदांत भास्कर डॉक्टर काका जी का जन्मदिन है, आज ही वेदांत भास्कर स्वामी विवेकानंद की पुण्यतिथि है. आप लोगों को याद होगा, होना चाहिए कि स्वामी विवेकानंद का महासमाधि दिन 4 जुलाई ईस्वी सन 1902 ये रहा है. तो मुझे अचानक एक बात याद आ गई जो गोस्वामी तुलसीदास जी महाराज ने अपनी रामकथा में कही है. उदित उदयगिरि मंच पर रघुवर बाल पतंग. एक वेदांत भास्कर का अस्त होना और दूसरे वेदांत भास्कर का उदय होना, इसका सीधा सीधा अर्थ यह है कि भारत की सर्वोच्च परंपरा जो वेदांत परंपरा है, यही सारे संसार को शांति प्रदान कर सकने वाली परंपरा है. हमारी परंपरा में, हमारे देश में हम अनेक शास्त्रों के नाम लेते हैं, षट दर्शनों का दर्शनों के रूप में स्वीकार करते हैं और भी अन्य दर्शनों का स्वीकार भी करते हैं. लेकिन एक बात स्पष्ट है, सबका शिरोमणि दर्शन केवल वेदांत दर्शन ही माना गया है, हाईएस्ट. बाकी सबके अपने अपने स्थान हैं, सभी आदरणीय हैं, सोपान परंपरा से सभी का सदुपयोग है, लेकिन वेदांत सर्वोपरि है. और इस वेदांत का अर्थ क्या है? वेदों का अंतिम भाग वेदांत केवल नहीं होता है मित्रों. अंतः शब्द का अर्थ है रहस्य. वेदों का रहस्य वेदांत है. और वह वेदांत हमें उपनिषद, ब्रह्मसूत्र और भगवद गीता इस प्रस्थान त्रय में प्राप्त होता है. और उसी के चिंतन को हमारे देश की परंपरा में सर्वोच्च चिंतन माना गया. वेदांत इज द कल्मिनेशन ऑफ इंडियन थॉट. और उस शिखर दर्शन का स्वाध्याय करने के लिए आप लोग यहाँ पर इस वेदांत भास्कर संस्था का शुभारंभ करके उसमें वैसे 12 वर्षों से प्रवृत्त होने पर भी आज एक विशेष उपक्रम कर रहे हैं. आप सभी का पुनः पुनः अभिनंदन और अपनी रामकथा संदेश की यात्रा का शुभारंभ. आयुष्यात असे काही मौल्यवान क्षण येतात ज्यांचे साक्षी होता आले तर जन्मभराची शिदोरी हाती लागते.
असाच सुवर्ण क्षण म्हणजे परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते आपल्या वेदांत भास्कर अमेरिका संस्थेचे उद्घाटन. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू या ज्ञानोक्तीप्रमाणे अमेरिकेच्या क्षितिजावर वेदांत भास्कर उदयास आला. सद्गुरूंच्या असीम कृपेने अधिकृतपणे वेदांत भास्कर संस्था अमेरिकेत स्थापन झाल्यामुळे आधीच जोमात सुरू असलेल्या पारमार्थिक कार्याला नवीन ऊर्जा मिळाली. आपण स्वामीजींच्या दिव्य वाणीतून या संस्थेचे महत्त्व, उद्घाटनाच्या दिवसाचे औचित्य हे सारे काही श्रवण केलेच आहे. परमपूजनीय डॉक्टर काकांच्या शुभ संकल्पाने, प्रेरणेने आणि शुभाशीर्वादाने आणि अर्थातच परमपूजनीय मंगेशदादा आणि आदरणीय सौ सोनालीताई यांच्या अथक प्रयत्नातून जवळपास 1 तपापूर्वी बघितलेले स्वप्न साकार झाले. व्यासपीठावर विराजमान योद्धा संन्यासी जेव्हा वेदांत भास्करांबद्दल बोलले तेव्हा व्यासपीठ सहस्त्र रश्मीच्या तेजाने उजळून निघाले होते. परंतु मार्तंड हे तापहीन स्वतः स्वामीजी व ज्या वेदांत भास्करांबद्दल बोलत आहेत ते उभयता, तपश्चर्या, शास्त्राभ्यास आणि त्यांची सर्वांवर असलेली विशेष अशी सद्गुरुकृपा या समस्त ऐश्वर्याने तेजपुंज आहेत. तरीही माऊलीप्रमाणे कृपाळू, दयाळू, साधकांचा कळवळा असलेले आपल्या सगळ्यांवर सद्गुरूंचा कृपावर्षाव असाच होत राहो आणि आपण त्यात आकंठ भिजत राहू हीच सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. हा क्षण उगवण्यासाठी परमपूजनीय मंगेशदादांची अनेक वर्षे पूर्वतयारी चालू होती. परमपूजनीय मंगेशदादांचे सद्गुरूंवर असलेले निस्सीम प्रेम, सद्गुरूंच्या गुणांशी असलेली तादात्म्यता, ध्यानस्थ साधना, समर्पण वृत्ती, अनुग्रह भाव, प्रत्येकाविषयी असणारा आत्मीय भाव, कधीही न ढळणारा साक्षी भाव, अविचलितपणा, अनुकूल असो वा प्रतिकूल सहज स्वीकार्यता, समयसूचकता, नेतृत्व गुण संपन्नता, संवाद कुशलता या आणि अशा अनेक सद्गुणांच्या बळावर आणि अखंडपणे सद्गुरूंच्या आज्ञेनुसार मार्गक्रमण यामुळेच एवढ्या मोठ्या कार्याची मुहूर्तमेढ अमेरिकेत झाली. स्वस्ति पंथाम अनुचरेम सूर्या चंद्रमसाविव या वेदातील श्रुतिवचनावर परमपूजनीय डॉक्टर काकांनी केलेले निरूपण म्हणजे नुसते निरूपण नसून आपल्यासाठी सद्गुरूंची आज्ञाच आहे असे मानून अमेरिकेतील साधकांना निःश्रेयसाकडे वाटचाल करण्यासाठी एकत्रितपणे सोबत घेण्याचे मोठे जबाबदारीचे कार्य परमपूजनीय मंगेशदादा व त्यांच्या भार्या सौ सोनालीताईंनी हाती घेतले. एवढे मोठे कार्य हाती घेताना उभतांचा भाव मात्र रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी असाच होता आणि आजही आहे. अमेरिका म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती भौतिक सुबत्ता असलेली, दिखाव्याचा झगमगाट असलेली भोगनगरी. आधुनिक लंका असे म्हटले तरी वावगे होणार नाही. अशा आजच्या या आधुनिक लंकेत परमपूजनीय मंदाताईंच्या शब्दात सांगायचे तर आर्यभूमी तयार करण्याचे स्वप्न परमपूजनीय मंगेशदादांनी बघितले आणि सद्गुरूंच्या कृपेने काही काळातच त्यांचे निवासस्थान वैदिक हिंदू सनातन धर्माचे रक्षण आणि संवर्धनाचा केंद्रबिंदू बनले. सद्गुरू परमपूजनीय डॉक्टर काकांचा शुभ संकल्प म्हणजेच ईश्वरी योजनेचे फलस्वरूप म्हणून बेरियात पारमार्थिक कार्याचा शुभारंभ 2002 सालापासूनच झाला. डॉक्टर काकांची प्रवचनमाला व अमेरिका स्थित साधकांना मार्गदर्शन 2002 सालापासूनच सुरू झाले. परंतु 2012 सालापासून या कार्याची व्याप्ती वाढली आणि त्याला एका उत्सवाचे स्वरूप प्राप्त होण्याची सुरुवात झाली. पारमार्थिक कार्याचा शुभारंभ गोपाळकृष्णाच्या आशीर्वादाने व्हावा म्हणून या कार्याची सुरुवात अमरावती स्थित हरिभक्तपरायण श्री श्यामकाका देशपांडे श्रीमद भागवत सप्ताहाने झाली. आता ज्या कार्याचे बीजारोपण गोपाळकृष्णाच्या कृपेने झाले त्या कार्याचा लवकरच डेरेदार वटवृक्ष होणार हे ओघानेच आले.
याच संकल्पाचा पहिला भाग म्हणून 2012 साली परमपूजनीय डॉक्टर काकांचे बेरियात पहिले आध्यात्मिक शिबिर संपन्न झाले. नामसाधना, ध्यानसाधना आणि तत्वचिंतन हा साधनक्रम आणि त्यानुसार आपली दैनंदिन जीवनाची घडी कशी बसवून घ्यायची यावर डॉक्टर काकांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. परमपूजनीय डॉक्टर काकांचे अमेरिकेत 2014 साली पुनश्च आगमन झाले. यावेळी त्यांचा दीर्घ सहवास बेरियातील भाग्यवान साधकांना मिळाला. परमपूजनीय डॉक्टर काकांनी यावेळीही आध्यात्मिक शिबिर घेऊन साधक वर्गाला साधनाभिमुख म्हणजेच अप्लाइड परमार्थाबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले. याच शिबिराचे अध्यक्षपद वेदांत सोसायटी अमेरिका येथील परमपूजनीय स्वामी प्रसन्न आत्मानंद यांनी भूषविले. यानंतर 2016 व 2018 साली मंगेशदादांच्या विनंतीला मान देऊन परमपूजनीय मंदाताई गंधे आणि श्रद्धेय श्री मुळेशास्त्री यांनी अमेरिकेत आध्यात्मिक शिबिर घेतले. आपली भाषा किती विज्ञानाधिष्ठित आहे आणि सगळ्या मुळाक्षरांची निर्मिती कशी ओंकारापासून झाली आहे याचे सचित्र स्पष्टीकरण परमपूजनीय मंदाताईंनी केले. प्रत्येक शिबिराची स्मरणिका प्रकाशित करण्यात येते. त्यामुळे काही अधिक जे या शिबिरांसाठी उपस्थित नसतात किंवा अमेरिकेबाहेर आहेत त्यांच्यासाठी या स्मरणिका जवळपास शिबिरात उपस्थित असल्याचा अनुभव देतात. आणि 2018 साली तर शिबिर अतिविशेष झाले. याच वर्षी परमपूज्यने गोविंद देवगिरी महाराज यांच्या मंगल उपस्थितीत आध्यात्मिक शिबिराने साधकांच्या सहभागाचा उच्चांक गाठला. यावेळी संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्वामीजींसाठी वॅक्स म्युझियमच्या धर्तीवर एक संग्रहालय तयार केले होते. भारताच्या पवित्र भूमीत जन्माला आलेल्या अनेक संत विभूती जसे की संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, प्रत्येक भारतीयाच्या मनात हिंदू धर्माचा जाज्वल्य अभिमान निर्माण करणारे स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असे अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व मुलांनी आपल्या वेशभूषेतून जिवंत केले. प्रत्येक विभूतीच्या कार्याबद्दल माहिती देणारे फलक शुद्ध मराठी भाषेत तयार केले होते. तो एक एक फलक बघताना त्यामागची मुलांची मेहनत समजून घेताना स्वामीजींचे डोळे पाणावले. अमेरिकेसारख्या ठिकाणी जिथे अशा प्रकल्पांसाठी पोषक वातावरण नाही, शाळांमधून या कुठल्याही विषयाचे शिक्षण मिळत नाही, मराठी अभिजात भाषा बोलली जात नाही, अशा वातावरणात सुद्धा परमपूजनीय मंगेशदादा आणि आदरणीय सौ सोनालीताई यांचा निस्वार्थ भाव आणि भगीरथ प्रयत्नांमुळे ही पुढची पिढी आपले सनातन हिंदू धर्माचे संस्कार आत्मसात करीत आहे हे पाहून त्यांना अतिशय समाधान वाटले. एक महत्त्वाची गोष्ट जी नमूद केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही ती म्हणजे अशा पारमार्थिक उपक्रमांसाठी अमेरिकेत असलेली साधनांची कमतरता. कुठलेही आध्यात्मिक शिबिर, कथा असे सामूहिक पातळीवर मोठ्या प्रमाणात करायचे असेल तर प्रथम तशी जागा शोधणे, त्याची स्वच्छता करणे, भारतीय पद्धतीने पताका, रांगोळ्या, फुलमाळा लावून सजावट करणे आणि पताकासुद्धा तयार विकत मिळत नाहीत, त्या घरी तयार कराव्या लागतात आणि संस्कार वर्गातील मुले त्या अतिशय आनंदाने बनवतात. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या भारतात आपण गृहीत धरतो त्याच अमेरिकेत मात्र साधक वर्गाला स्वतः कराव्या लागतात. दृकश्राव्य माध्यमाची व्यवस्था, थेट प्रक्षेपणाची सोय, भोजन प्रसाद, आसन व्यवस्था, कार्यक्रमानंतरची स्वच्छता, भांडी घासणे इत्यादी सगळे साधकांना करावे लागते. त्यामुळे कायिक तप आपोआप घडावे अशी भगवंताची व्यवस्थाच जणू इथे आहे. आध्यात्मिक शिबिरे ही मुख्यत्वे करून निवासी पद्धतीची असतात आणि त्यात अनेक वयोगटांचा समावेश असतो आणि ज्या साधकांना प्राधान्याने एकाच शास्त्रग्रंथाचा आचार्यांच्या चरणी बसून अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी नैमित्तिक अभ्यासवर्ग घेतले जातात. यात आजपर्यंत मुंडकोपनिषद, पंचतारांकित प्रवचनमाला, ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या अशा विषयांवर अभ्यासवर्ग झालेले आहेत. मुमुक्षु साधकांसाठी हे अभ्यासवर्ग म्हणजे आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी, साधनेतल्या समस्या सोडवण्यासाठी, पारमार्थिक संकल्पना स्पष्ट आणि स्वच्छ समजून घेण्यासाठी
सुवर्णसंधी ठरतात. परमपूज्य डॉक्टर काका यांच्या कृपेने आचार्य या महनीय पदावर विराजमान झालेल्या सर्व कृपापात्र आचार्यांमध्ये आपण एक ज्येष्ठ आचार्य म्हणून जगात ख्यातनाम झाले आहात. आपली ही प्रख्याती आम्हा सर्व साधकांच्याही अभिमानाचा विषय आहे. अनुराधा दामोदर हे भाग्यवंत दाम्पत्य आपले तीर्थरूप होत. या भाग्यवंतांचे सुपुत्र होणे इतके आपण पुण्यवान आहात हे ओघानेच आले. वेदवाङ्मय आणि वैदिक संस्कृती याचे आपण प्रामाणिक पाईक आहात. त्यामुळेच प्रायः अवैदिक अशा अमेरिकन वातावरणातही आपण सगुणोपासना, नीतिनियम, मानवधर्म आणि आध्यात्मिक जीवनाची जडणघडण अथकपणे करीत आहात. याचाच भाग म्हणून बाल आणि तरुणांचे संस्कार वर्ग, प्रौढांचे उद्बोधन वर्ग, कीर्तने, प्रवचने, पारायण, जप, देवांचे जन्मोत्सव, संतांची पुण्यस्मरणं आणि सामाजिक सहकार्यांचे वाढदिवस भारतीय वळणाने नियमितपणे साजरे करीत असतात. आपल्या या कार्यामुळे अमेरिकेतील आपल्या सहवासातील भारतीय भारतातील सामान्य भारतीयांपेक्षा अधिक सुसंस्कृत भारतीय आहे असे आम्हा भारतीय साधकांना वाटते. यात कोणालाच अतिशयोक्ती वाटणार नाही. ईश्वर या प्रार्थनेला तथास्तु म्हणेल अशी आमची श्रद्धा आहे. 2012 पासून दर 2 वर्षांनी बे एरियामध्ये आध्यात्मिक शिबिरे होऊ लागली. या शिबिरात आबालवृद्धांनी हिरहिरीने सहभाग घेतला आणि त्यातूनच भावी पिढीसाठी काहीतरी उपक्रम हाती घेतला पाहिजे हा विचार पुढे आला. त्यांना आपल्या धर्माबद्दल योग्य माहिती मिळावी, आपल्या धर्माच्या उदात्त संकल्पना आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते असे विचार यांची ओळख व्हावी आणि हळूहळू आपल्या धर्माबद्दल सार्थ अभिमान वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने 2013 साली परमपूजनीय मंगेश दादा आणि आदरणीय सौ सोनालीताई यांनी बालसंस्कार वर्गाची परमपूजनीय मंदाताई यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली आपल्या निवासस्थानी स्थापना केली. परमपूजनीय दादांच्या संपूर्ण कुटुंबाचे अमूल्य योगदान व निष्काम भावनेतून मुहूर्तमेढ झालेल्या बालसंस्कार वर्गात लवकरच मुलांची संख्या वाढली. सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप संस्कृतीला धरून पुढे एका साधकाच्या गॅरेजमध्ये या वर्गाची नांदी झाली. श्रीमद आद्य शंकराचार्य रचित स्तोत्रे, भगवद्गीता, रामरक्षा, मारुती स्तोत्र यांचे नियमित पठण व गटनिहाय मुलांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केले जाते. धर्मकार्याला पुढे नेण्यासाठी नुसत्या संस्कारांचीच नाही तर तेजस्वी व्यक्तिमत्वांचीही आवश्यकता आहे हे समर्थांचे विचार अंमलात आणत वर्गात सूर्यनमस्कार आणि विविध योगासने यांचाही समावेश आहे. आपले सणवार आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन, गोमातेचे महत्त्व, आपला पोशाख, आपली अभिजात मराठी भाषा या सगळ्यांचा वर्गाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. बालगोपालांबरोबर त्यांच्या पालकांवरही संस्कार करण्याचे मोलाचे कार्य या वर्गामार्फत गेली 13 वर्षे अविरतपणे चालू आहे. आज तर या मुलांपैकी अनेकांचा स्वामीजींनी लिहिलेला जवळपास 650 पानांचा असलेला श्रीराम कथामृत हा ग्रंथ, श्री गजानन महाराज चरित्र, विविध ऐतिहासिक ग्रंथ वाचून झाले आहेत. अशा सद्ग्रंथ वाचनाचे सुसंस्कार किती खोलवर रुजतात याचे छोटेसे उदाहरण द्यायचे झाले तर इथे फील्ड ऑफ लाईट्सचे रंगीबेरंगी दिव्यांचे दृश्य बघताना संस्कार वर्गातील एक विद्यार्थी सहज म्हणून गेला की श्री हनुमंत जेव्हा संजीवनी घेण्यासाठी हिमालयावर गेले असतील ना, तेव्हा त्यांना त्या दिव्य प्रकाशाने चमकणाऱ्या वनस्पती अशाच दिसल्या असतील. भाषा ही आपली ओळख आहे. भाषा हे आपले अस्तित्व आहे. भाषा टिकली तरच संस्कृती टिकणार आहे. त्यामुळे मातृभाषा येणे हे अतीव गरजेचे आहे. वृक्ष जेवढा मोठा आणि विस्तीर्ण तेवढीच त्याची मुळे खोलवर रुतलेली असतात. तसेच भाषेचे आहे. ती जेवढी वाढेल तेवढी तिची मुळे अधिक रुजतील. उद्या मोठे झाल्यानंतर या मुलांना
जर दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता वाचावी अशी इच्छा झाली, आणि ती होणारच आहे, त्यावेळी त्यांना अनुवादित ग्रंथ वाचायची वेळ येऊ नये. त्यांनी मूळ मराठी संस्कृत ग्रंथाचे वाचन करावे आणि इतरांना समजेल अशा भाषेत सांगावे, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून बालसंस्कार वर्गात अभिजात मराठी भाषा शिकवली जाते. श्रीराम समर्थ. गुरुभक्त श्री मंगेश दादा फडके, एक अत्यंत गुणवान व्यक्तिमत्व, अतिशय शुद्ध परंपरा लाभलेला हा अधिकारी साधक साधारण 30 वर्षापूर्वी परिचित झाला. आदरणीय मंदाताईंच्या घरी काही कामानिमित्त मंदाताईंना काही विचारायला आलेला हा अधिकारी साधक, इथे मी पण कीर्तनाला गेलो होतो, त्यावेळेला परिचय झाला. परम आदरणीय डॉक्टर काकांच्या अनुग्रहाचा श्रेष्ठ असा लाभ मंगेश दादांना झाला आणि ज्ञानोबांचं तुकोबांचं हे कार्य मंगेश दादा परदेशात करू लागले. भारतापासून इतक्या दूर राहून सुद्धा भारतीय संस्कृतीपासून जराही दूर नसलेले मंगेश दादा वैयक्तिक पातळीवर तरी श्री गुरुचरित्र पारायण असेल, ध्यानधारणा असेल, जपजाप्ती असेल, या पद्धतीनं साधना करतातच, पण त्याबरोबर तिथल्या लहान मुलांना, तरुण मुलांना सुद्धा भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा याकरता अत्यंत तळमळीनं चांगल्या पद्धतीनं वर्ग चालवतात. मला तर असं वाटतं की हा समर्थांचा महंत असावा. समर्थांनी असं म्हटलंय, महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे भूमंडळी. समर्थांच्याच काळात जन्माला आलेला हा महंत पुनर्जन्म घेऊन आला की काय, आणि परम आदरणीय डॉक्टर काकांनी यावेळेला समर्थ रूपानं त्यांना अनुग्रह दिला काय, असं काही झालं असावं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वारकरी संप्रदायातले अनेक शिष्य डॉक्टर काकांच्या जवळ आहेत. आम्ही सुद्धा परम आदरणीय डॉक्टर काकांकडूनच थोडा वेदांत शिकण्याचा प्रयत्न केला. काकांचे अनेक अधिकारी शिष्य आज उत्तम पद्धतीनं प्रवचन करणारे, वैयक्तिक पातळीवर अधिकार असणारे असे आहेत. पण मला असं वाटतं, समर्थांचा जसा कल्याण, श्री गोंदवलेकर महाराजांचे जसे ब्रह्मानंद, श्री रामकृष्ण परमहंसांचे जसे विवेकानंद, तसे आमच्या परम आदरणीय डॉक्टर काकांचा हा मंगेश दादा अतिशय प्रामाणिकपणानं त्यांच्या पुढे नतमस्तक होतो आणि त्यांच्या कार्याला भरपूर भरपूर शुभेच्छा देतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आध्यात्मिक शिबिर, अभ्यास वर्ग ही वर्ष 2 वर्षातून उपलब्ध होणारी सुवर्ण संधी आहे. परंतु साधकांना साधनेत सातत्य राखण्यासाठी वर्षभर विविध पारमार्थिक उपक्रमांची आवश्यकता आहे, हे परमपूजनीय मंगेश दादांनी पहिल्या अभ्यास वर्गानंतरच हेरले. त्याचेच फलित म्हणून 2011 साली सुरू झालेल्या श्री गुरुचरित्र पारायणाच्या वैयक्तिक अनुष्ठानाला 2012 सालापासून सामूहिक दत्त जयंती उत्सवाचे रूप दिले. या दत्त सप्ताहात अनेक साधक मंडळी आणि स्वतः मंगेश दादा सुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाचे अनुष्ठान सर्व नियम पाळून कायिक, वाचिक, मानसिक तप करीत करतात. सकाळच्या जवळपास 3-4 तासांच्या पारायणानंतर संध्याकाळी उर्वरित साधक वर्गाला दादा श्री गुरुचरित्र कथासार विशद करतात. सगळ्यांना त्या पारायणाचे पुण्य लाभावे, श्री गुरुचरित्रातील प्रासादिक कथांचा, त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा आणि त्यात अनस्यूत असलेल्या लक्षार्थाचा अर्थबोध व्हावा म्हणून परमपूजनीय मंगेश दादा दररोज श्री गुरुचरित्र कथासार सांगतात. फोडुनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निज सार, या समर्थ वचनाप्रमाणे वरकरणी चमत्कार वाटणाऱ्या कथा साधकांनी कशा आपल्या रोजच्या आयुष्याशी, साधनेशी लावून घ्याव्या, स्वामींनी कुणावर कृपा केली आहे, कोणाला कुठले वरदान दिले आहे,
याचा साधक म्हणून कसा अभ्यास करावा हे कथातील वर्म परमपूजनीय दादा उलगडून सांगतात. त्यांचे कथासार श्रवण करीत असताना वेळोवेळी या दासबोधातील ओवीचा प्रत्यय येत राहतो. जो जनामध्ये वागे, परी जना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. कथासाराबरोबरच विविध संत विभूतींचे झूमच्या माध्यमातून मार्गदर्शनपर आशीर्वाद, साधकांचे प्रकट चिंतन, बालोपासना आणि हरिभक्तपरायण सौ सोनालीताई फडके यांचे दत्त जन्माचे कीर्तन असा भरजरी उत्सव साजरा केला जातो. आपला विश्वास बसणार नाही, पण अमेरिकेत अगदी 4-5 वर्षांच्या मुलापासून तर 80 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सगळे या सप्ताहासाठी गर्दी करतात. 2022च्या दत्तजयंती सप्ताहात परमपूजनीय डॉक्टर काकांनी निवडलेल्या आचार्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला झाला. हरिपाठ अभंग निरूपण हा विषय घेऊन त्यातील वरवर बघता साध्या वाटणाऱ्या मराठी भाषेत दडलेले गुह्यतम ज्ञान या आचार्यांनी त्यांच्या अमोघ आणि अनुभवात भिजलेल्या वाणीतून उलगडून दाखविले. विरक्ते विरक्त धुंडावे, विरक्ते साधू ओळखावे, विरक्ते मित्र करावे, संत योगी सज्जन. बेर यातील साधकांच्या सद्भाग्याने अशा अनेक संत योगी विभूतींचे आम्हाला मार्गदर्शन श्रवण करण्याची सुवर्ण संधी लाभते. या परंपरेचा भाग म्हणून 2024 साली ब्रह्मचारी स्वामी निरंजनानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य, राष्ट्रीय अध्यक्ष धर्मसभा विद्वत संघ श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य पीठम यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने वीण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. याच सप्ताहाच्या धर्तीवर आधारित पण थोड्या लहान स्वरूपात त्रैमासिक उपासनाही होते. विविध उत्सव सप्ताह आयोजन होते. या उपासनेच्या आखणीचे बीज खालील ज्ञानोक्तीत सापडते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. सगुण उपासना, भजन, कीर्तन, स्तोत्र पठण ते तत्वचिंतन अशा सगळ्या अंगांनी ही उपासना परिपूर्ण असते. दरवेळी एका साधकाच्या घरी ही उपासना घेण्यात येते आणि यजमान साधकाने तत्वचिंतन मांडावे हा परमपूजनीय दादांचा आग्रह असतो. त्यामुळे यजमानांच्या कायम लक्षात राहते की ही उपासना आहे, हे सात्विक मनोरंजन नाही. नियमित उपासनेत दरवर्षी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा शैलगमन उत्सवही खूप मोठ्या प्रमाणावर हवन, गुरुपूजन, भजन सेवा, कीर्तन सेवा अशा विविध पारमार्थिक अंगांनी साजरा केला जातो. या सगळ्या उत्सवाचे परमपूजनीय मंगेशदादांनी केलेले काटेकोर नियोजन, त्यांची शिस्त आणि पडेल ती सेवा करण्यासाठी उभी केलेली साधकांची टीम हे सगळे एकदा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखेच आहे. सद्गुरूंचे वैभव वाढवायचे म्हणजे काय याचा ठायी ठायी प्रत्यय परमपूजनीय मंगेशदादांच्या प्रत्येक कृतीतून येतो. श्री मंगेश फडके यांनी गेली 25 वर्षे भोगभूमी म्हणून विख्यात असलेल्या अमेरिकेत राहून तेथील ऐहिक आमिषांना बळी न पडता मुरगुड येथील श्री गुरु परमपूजनीय डॉक्टर काका यांच्या आज्ञेनुसार प्रस्थानत्रयींचा सखोल अभ्यास आणि त्याचबरोबर साधन चतुष्टय संपन्न आचरण करून आजच्या तरुणांसाठी एक आदर्श घालून दिलेला आहे. गेली 12 वर्षाहून अधिक काळ परदेशात बालसंस्कार वर्ग घेऊन पुढील पिढी तयार करण्याचे अनमोल कार्य ते करीत आहेत. त्याचप्रमाणे तेथे अनेक आध्यात्मिक शिबिरे, गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, समर्थ साहित्य इत्यादी विषयांवर प्रवचने व अभ्यास वर्ग आयोजित करून अभ्यासू कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी अमेरिकेत तयार केली आहे. ही अतिशय लक्षणीय बाब आहे. वेदांत भास्करी संस्था गेल्या वर्षी अमेरिकेत स्थापन करून संस्थेतर्फे धार्मिक व आध्यात्मिक अनुष्ठान असलेले अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येतात आणि त्याद्वारे अनेक सात्विक कुटुंबे
या कार्यात जोडली गेली आहेत. असे सर्व भूतहिते रतः भूमिकेतून त्यांचे कार्य सुरू आहे. सौ सोनाली त्यांना तितकीच समर्थपणे साथ देत आहे. प्रपंची ते भाग्य, परमार्थी वैराग्य असा श्री मंगेश यांचा जीवन प्रवास राहिलेला आहे. श्री गुरु हे तत्व असून विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी असे व्यापक आहे. श्री मंगेश फडकेंच्या माध्यमातून तेच गुरुतत्व आज कार्यरत असून ते श्री गुरु प्रदत्त आचार्यपद जबाबदारीने भूषवित आहेत याचा आम्हाला आनंद वाटतो. त्यांना श्रींचे आशीर्वाद आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी श्री गुरुमंदिर परिवाराकडून अनेक हार्दिक शुभेच्छा. माझ्या अध्यक्ष कारकिर्दीमध्ये भारतीय तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी या विषयावर आपण एक उपक्रम चालू केला आणि त्याला खूप घवघवीत यश मिळालं. आणि या उपक्रमाची सुरुवात, याचं सगळं मार्गदर्शन आणि महत्त्वाचा कार्यभाग हा श्री मंगेशदादा फडके यांनी उचलून धरला आणि याबद्दल मी त्यांचे खूप मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. भारतीय तत्त्वज्ञान या उपक्रमाची आज 100हून अधिक सत्रे झालेली आहेत. याचा सगळ्या आपल्या उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाला खूप मोठा फायदा होतोय. हे कार्य असंच पुढे अजून जोराने व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि मंगेशदादा यांना खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आता तर परमपूजनीय दादांच्या अमेरिकेतील पारमार्थिक कार्याचा वेग शतपटीने वाढला. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या 2023 साली तत्त्वज्ञान या उपक्रमाला सुरुवात झाली. यात 12 जानेवारी 2023 रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून महाभाग्यवान स्वामी विवेकानंद या मालिकेला सुरुवात झाली. आनंदाचे तत्त्वज्ञान ही दीर्घ मालिका सुरू झाल्यानंतर या उपक्रमाचा श्रोतृवर्ग अनेक पटींनी वाढला. तेथील साधकांना प्रत्यक्ष आणि वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रवास दौरे आयोजित करण्यात आले. बे एरियाच्या बाहेर म्हणजे शिकागो, वॉशिंग्टन DC, टेक्सास, पेनसिल्व्हेनिया अशा अनेक राज्यातून साधक मंडळी वेदांत भास्कर परिवाराशी जोडली जाऊ लागली आहेत. दररोज कुठल्या ना कुठल्या व्यासपीठावरून परमपूजनीय दादांचे पारमार्थिक मार्गदर्शन उपलब्ध असते. महाराष्ट्र मंडळाच्या वतीने मंगेश दादांचं अभिनंदन करतो. तुम्हाला माहीतच आहे की मंगेश दादा हे 2023 पासून अव्याहतपणे आनंदाचे तत्त्वज्ञान ही प्रवचन मालिका चालवत आहेत. तसेच त्यांनी महाभाग्यवान स्वामी विवेकानंद ही एक वेगळी प्रवचन मालिका पण सादर केली आहे. त्यांच्या या मालिकांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांची अमेरिकेतील जवळजवळ 10 शहरात विविध विषयांवर प्रवचने पण झाली आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात त्यांनी अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य श्री गोविंदगिरीजी महाराज यांच्याबरोबर 2 वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतला होता. तसेच या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठीचे मार्गदर्शन पण त्यांनी स्वयंसेवकांना केले होते. मी परमपूज्य श्री मंगेशदादांचे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने परत एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. आपण पारमार्थिक आहोत आणि स्वतःच्या उन्नतीच्या मार्गावर वाटचाल करीत असताना ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे ते काही अंशी तरी फेडावे आणि दानाने धनाची शुद्धी होते. या भावनेतून परमपूजनीय दादांनी दर सप्ताहात विधायक कार्याला सत्पात्री दान देण्याचा प्रघात सुरू केला. दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. या उपक्रमाअंतर्गत अमरावतीचे गोपालकृष्ण मंदिर, बडनेऱ्याचे राम मंदिर याचा जीर्णोद्धार, लक्ष फाउंडेशन
भारतीय सैन्य दलाला मदत करणाऱ्या संस्था, स्नेहवन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम करणारी संस्था, इंडिया कलेक्टिव्ह जे साई दीपक यांची न्यायमार्गाने हिंदू धर्माची बाजू मांडणारी संस्था, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आणि वेद पाठशाळा या सगळ्या पातळीवर धर्माचे कार्य करणाऱ्या संस्थांना सामूहिकपणे आर्थिक मदत आजवर केली आहे. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. सर्वांच्या चरणी वंदन करतो. आज खूप सुंदर उत्तम दिवस आहे, कारण आज मंगेश दादांना कार्यगौरव पत्र मिळणार आहे. हे विशेष आहे कारण एखाद्या शिष्याला आपल्या गुरूंच्या ठिकाणी केलेल्या कार्याबद्दल गौरवान्वित करणं, ते पत्र तिथून गुरुकडनं येणं, ह्याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्टच नाही. ह्याच्या एवढी खोली असणारी दुसरी कुठलीच गोष्ट शिष्यासाठी नसते. आणि आज मंगेश दादांचं भाग्य आहे की त्यांना शिवगड या ठिकाणी त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कार्याचा गौरवपत्र देऊन पुरस्कार करण्यात येणार आहे. खूपच छान आहे ही गोष्ट. मला शब्द फार बोलता येत नाही आहेत, पण मंगेश दादांनी आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात विविध स्तरावर कार्य केलेलं आहे. अध्यात्माची जागृती ह्याबरोबर भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माची जागृती हे देखील खूप महान कार्य मंगेश दादांनी केलेलं आहे. विशेष करून लहान मुलांचे संस्कार वर्ग घेणे, कारण पुढची पिढी जर घडली नाही तर देश आणि धर्म टिकणार नाही. आणि ह्यासाठी मंगेश दादा कायम कार्यरत असतात. ते तिथे अध्यात्माचे विविध वर्ग घेतात. विशेष करून मी त्यांचे अनेक परिचय बघितले, त्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन ह्या अध्यात्माची ज्योत जी डॉक्टर काकांनी तिथे लावून आले ती अख्ख्या USA भर म्हणजे अमेरिकेभर पसरवण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा माझ्या खूप खूप त्यांना शुभेच्छा. त्यांच्याबरोबर त्यांच्या सौ ज्या आहेत त्यांनाही खूप शुभेच्छा, कारण हा त्यांचाही गौरव आहे. एका चाकाने रथ चालत नाही, रथाला 2 चाकं लागतात. तेव्हा या उभयतांना माझ्या खूप शुभेच्छा आणि डॉक्टर काकांच्या मंदाताईंच्या चरणी वंदन करतो. खरंच योग्य व्यक्ती निवडलेलं आहे की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन, आपला प्रपंच उत्तम करून परमार्थ उत्तम साधलेला आहे. तेव्हा समर्थचरणी त्यांना भरपूर यश अजून मिळावं आणि ही परमार्थाची ज्योत सगळीकडे तेवत राहावी, यासाठी लागणारं जे काही बळ आहे, सामर्थ्य आहे, यश आहे, ते त्यांना मिळो अशी समर्थचरणी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या प्रत्येक प्रवचनातून परमपूजनीय दादा साधकांना सद्गुरू हे तत्व आहे, ते सर्व व्यापक आहे हे ठळकपणे सांगत असतात. आणि बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे सर्व पारमार्थिक उपक्रमांमध्ये त्याचा प्रत्यय येतो. संप्रदायाच्या भिंती तयार होता कामा नये. प्रत्येक संप्रदायाची एक उपासना पद्धती असते, आराध्य दैवत आणि नाम असतं, आणि त्याच मार्गावर चालणे हे वैयक्तिक पातळीवर अतिशय योग्य आहे. पण डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे आपले शिव, राम, कृष्ण यांच्याशी संबंध तर छान असतात, पण आपापसात मात्र बिघडलेले असतात. असे घडू नये याची दक्षता घेण्यासाठी सामूहिक सामाजिक पातळीवर सनातन वैदिक हिंदू धर्माच्या संघटनासाठी कार्य करताना वेदांत भास्कर परिवाराचे सर्व संप्रदायातल्या संतांशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम या नियमाप्रमाणे स्वामी समर्थ परिवार, गजानन महाराज परिवार, दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय, चिन्मय मिशन, वेदांत सोसायटी, स्वामीनारायण मंदिर, श्री कांची कामकोटी पीठम या आणि अशा अनेक संप्रदायाची साधक मंडळी अद्वैत तत्त्वज्ञान या समान धाग्याने गुंफली गेली आहेत. ही सर्व साधक मंडळी वेदांत भास्करच्या प्रत्येक पारमार्थिक उपक्रमात आवर्जून सहभागी होऊन
आपली आध्यात्मिक उन्नती साधून घेतात. शेवटी परमपूजनीय डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे आपली मोक्षाची पार्टी आहे. ज्याचे ध्येय मोक्ष प्राप्ती आहे त्या सगळ्यांचे या परिवारात स्वागत आहे. कृष्णं वंदे जगद्गुरुं. शिवगड आध्यात्मिक प्रतिष्ठानतर्फे आमचे अत्यंत प्रिय अमेरिका निवासी मित्र आदरणीय श्री मंगेशजी फडके यांचा सत्कार केला जातो आहे. हे कळून मला फार फार आनंद झाला. श्री मंगेशजींचा माझा परिचय हा ज्यांची आठवण येताच माझे डोळे आणि माझं मन भरून येतं अशा अमरावतीच्या डॉक्टर गोडबोले यांच्यामुळे झाला. आणि या परिचयानंतर सातत्यानं मंगेशजींचं व्यक्तिमत्व जे मी बघत आलो आहे ते मला मोहून टाकत गेलं. अमेरिकेसारख्या भौतिकतेनं संपन्न असलेल्या देशामध्ये दीर्घकाळ राहून सुद्धा आपली आध्यात्मिक परंपरा एका उच्च शिक्षित व्यक्तीनं टिकवून ठेवणं आणि ती एकट्यापुरती न ठेवता स्वतः आपलं संपूर्ण परिवार आपलं संपूर्ण कुटुंब त्या पद्धतीनं घडविणं नवे आसपासच्या सगळ्या समाजाला सुद्धा अशाच प्रकारची प्रेरणा देत त्या समाजालाही धर्मनिष्ठ ठेवणं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये असलेल्या मराठी कुटुंबातील पुढल्या पिढीतल्या मुलांना मराठी भाषा लिहिता वाचता येणं आणि मराठी भाषेवरती प्रेमही करता येणं हा चमत्कार ज्यांना करून दाखवता आला अशा प्रकारचे मंगेशजी माझ्या अंतःकरणामध्ये एक कायमचं अत्यंत प्रेमाचं स्थान निर्माण करून बसलेले आहेत. त्यांची सतत हास्यप्रियता, कार्यतत्परता, नवनवीन काहीतरी शिकत राहणं अशा प्रकारची वृत्ती आणि पूर्व आणि पश्चिम यांचा त्यांनी घातलेला सुरेख मेळ, जुनं आणि नवं याचा त्यांनी साधलेला समन्वय, या सर्व गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात. खरोखर मंगेशजींकडे राहत असताना किंवा त्यांच्यासोबत वावरत असताना आपण अमेरिकेत आहोत याचाही विसर पडतो. इतकं तिथे भारतीयत्व पूर्णपणे स्थिर ठेवणं ही फार मोठी किमया त्यांनी साधली. हे करताना त्यांनी जी मित्रमंडळी, कार्यकर्ते, सहकारी मंडळी गोळा केली तीही मोठी अद्भुत अशा प्रकारची आहेत. सर्वांनी मिळून आध्यात्मिकतेसह प्रखर राष्ट्रनिष्ठा जोपासलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे आध्यात्मिक साधना आणि दुसरीकडे या राष्ट्रनिष्ठेच्या पायी सातत्यानं जागरूकता आणि लोकांचं जागरण अशा प्रकारची सगळी कामं करत असताना कुटुंबवत्सल मंगेशजी कधी आपल्या कुटुंबाच्या सीमारेषा ओलांडून व्यापक बनले आणि पूज्य काकांचा अनुग्रह लाभून, अनुग्रह देण्याचा अधिकार लाभूनही स्वतः किती विनम्र आणि साधेपणानं राहिलेत हे बघितलं की मन भरून येतं. या त्यांच्या अभिनंदन प्रसंगी मी माझ्या मनानं या अभिनंदन समारोहामध्ये
सहभागी आहे आणि मनोभावे त्यांचं खूप खूप प्रेमानं अभिनंदन तर करतोच, पण पुढल्या वाटचाली करता शुभकामना त्यांना प्रदान करतो. येणाऱ्या दिवसांच्या मध्ये ते एक सांस्कृतिक नेतृत्वाचं आशास्थान ठरतच चाललेले आहेत. ते अधिक प्रकर्षानं तसे ठरोत आणि श्री मंगेशजींच्या या सर्व कार्यामध्ये आदरणीय सोनालीताईंची साथ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यांच्या साथीशिवाय त्यांना यातलं निम्म तरी काम करता आलं असतं की नाही कळत नाही. म्हणून मी सोनालीताईंचंही मनोभावे अभिनंदन करतो. त्यांच्यावरती आलेल्या या सगळ्या सांस्कृतिक जबाबदाऱ्या श्री भगवान त्यांच्याकडनं पूर्णत्वाला नेवो, अशा प्रकारची भगवतचरणी प्रार्थना. भारत माता की जय. परमपूजनीय श्री मंगेशदादांच्या काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजनाचा पुन्हा प्रत्यय या त्रिदिवसीय रामकथेच्या निमित्ताने आला. स्वामीजींचे श्री मंगेशदादांच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले. पायघडा, पुष्पवृष्टी, सुवासिनींकडून औक्षण, स्वामीजींचे षोडशोपचारे गुरुपूजन आणि मग साधकांच्या प्रश्नांना स्वामीजींनी दिलेली अतिशय समर्पक साधनाभिमुख उत्तरे, सद्गुरूंची आरती आणि परमपूजनीय मंदाताईंच्या समर्थ मार्गदर्शनाखाली केलेली पूर्णाच्या पोळीची सुग्रास भोजन प्रसादाची व्यवस्था असा सागर संगीत कार्यक्रम परमपूजनीय दादांच्या पवित्र वास्तूत स्वामीजींच्या मंगल उपस्थितीत साजरा झाला. कार्याच्या वाढलेल्या आवाक्याची प्रचिती अमेरिकेतील साधक वर्गाने या रामकथा संदेश सोहळ्याच्या वेळी घेतली. पारमार्थिक कार्यक्रमासाठी साधारण 150 ते 200 साधकांची उपस्थिती असायची. परंतु या रामकथेचा लाभ 850 ते 900 साधक मंडळींनी घेतला. जवळपास वेगवेगळ्या 25 संस्था ज्या हिंदू धर्मासाठी कार्य करतात त्यांचे सहकार्य या भव्य सोहळ्यासाठी लाभले. या निमित्ताने या संस्थेतल्या कार्यकर्त्यांची एकमेकांशी ओळख झाली. प्रत्येकाच्या कार्यातील समान धागा लक्षात आला आणि भविष्यात संधी मिळेल तिथे एकत्र कार्य करण्याचा निश्चय सुद्धा झाला. स्वामीजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला, पारमार्थिक वैभवाला शोभेल असा भव्य दिव्य कार्यक्रम करायचा हे सुरुवातीपासूनच ठरले होते. त्यानुसार 3 महिने आधीपासून तयारी सुरू झाली. स्वामीनारायण मंदिरातील भव्य व्यासपीठ, त्यामागील 40 फूट बाय 12 फूट अशी भव्य डिजिटल स्क्रीन, 1000 लोकांची आसन व्यवस्था असलेले सभागृह बघताच ते स्थळ निश्चित झाले. स्वामीजींचे स्वागत अतिशय दिमाखात छत्रचामर, शंखनाद, पुष्पवृष्टी, नामगजर, फुगड्या अशा शोभायात्रेने करण्यात आले. प्रथम सत्रात अनेक संस्थांनी स्वामीजींचा सत्कार केला. वेदांत भास्कर तर्फे या प्रत्येक संस्थेच्या अधिकाऱ्यांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला. पूर्ण वेळ व्यासपीठावर मोठ्या डिजिटल स्क्रीनवर परमपूजनीय डॉक्टर काकांचा फोटो झळकत होता. आम्हा साधकांना डॉक्टर काका प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि आम्हाला आशीर्वाद देत आहेत असेच वाटत होते. जशी स्वामीजींनी रामकथेला सुरुवात केली तसा तो एक एक प्रसंग स्क्रीनवर जिवंत होऊ लागला. या सोहळ्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे युवा पिढीचे योगदान. डिजिटल कंटेंट बनवणे, गंध लावून उपस्थितांचे स्वागत करणे, भोजन आणि प्रसाद वाटप व्यवस्था बघणे, रजिस्ट्रेशन डेस्क आणि ग्रंथ विक्री सांभाळणे ही सर्व कामे संस्कार वर्गात घडणाऱ्या मावळ्यांनी अतिशय नियमबद्ध पद्धतीने आणि उत्साहाने केली. स्वामीजींची अमृतवाणी कानात मनात साठवत 3 दिवस आणि 4 सत्रांची ही रामकथा सुफळ संपूर्ण झाली. जेव्हा मी सगळ्यात पहिले त्यांना भेटलो आपल्या रेखाताई देवधरच्या घरी, त्यावेळेस ते गणपती अथर्वशीर्षावर प्रवचन करायला गेले होते. मी बघितल्याबरोबर मला अगदी मी कसं सांगू की म्हणजे इतकं खोल शांतीचा अनुभव झाला मला बघितल्याबरोबर.
जस्ट वन शॉट. आणखीन मला वाटलं की म्हणजे काय झालं काय, म्हणून मी घरून निघालो होतो. रेखाताईंनी म्हटलं होतं की हे खूप चांगलं हे त्यांचं निरूपण असते, जर तुला काही प्रश्न असणार तर तू विचार. त्या दिवशी मी तिथं प्रश्नाची लिस्ट घेऊन गेलो होतो आपल्याजवळ, एकही नाही, प्रश्न गायबच झाले सगळे. अशी हालत होती माझी. सर्व प्रश्न नष्ट झाले, कोणताही प्रश्न न विचारता सर्व उत्तर मिळाले त्या ॲब्सोल्यूट सायलेन्समध्ये. मी इतकंच बोलून आपल्या वाणीला विराम देतो. नमस्कार. समर्थ सांगतात, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. त्यामुळे प्रवचने, अभ्यासवर्ग, संस्कार वर्ग याबरोबर समाजात सध्या काय चालू आहे याचे सावधपण आणि त्यानुसार कार्याची आखणी हे अतिशय महत्त्वाचे असते. धर्मो रक्षति रक्षितः हेच ध्येय वाक्य मानून अनेक हिंदुत्वांच्या कार्यामध्ये वेदांत भास्कर परिवार मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. मी पारमार्थिक आहे म्हणजे मी माझी वैयक्तिक साधना सांभाळली की माझी जबाबदारी संपली अशी कूपमंडूक वृत्ती असता कामा नये. आपल्या पारमार्थिक साधनेला अनुकूल अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करण्याची, ती जतन करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. अमेरिकेतील पाठ्यपुस्तकांमधून हिंदू धर्माबद्दल अनेक चुकीच्या संकल्पना, समजुती पसरवण्याचे काम मोठ्या शिस्तीने करण्यात येत होते. त्याविरुद्ध उभ्या केलेल्या लढ्याला वेदांत भास्कर परिवाराने मोठे पाठबळ दिले. बऱ्याच अंशी तो लढा यशस्वी झाला आणि कॅलिफोर्नियाच्या माध्यमिक शाळांच्या पाठ्यक्रमात योग्य तो बदल करण्यात आला. शाळेनंतर मुले कॉलेजला जातात. अमेरिकेत कॉलेज विश्वाचे फार भयानक रूप आहे. इथे धर्मांतरणाचे पद्धतशीर कारखानेच चालतात. हिंदू धर्माविरुद्ध उभे राहण्याचे व्यवस्थित शिक्षण आज कॉलेजमध्ये दिले जाते. यावर उपाय म्हणून जगभरातील युवा हिंदू मुलांचे व्यासपीठ हिंदू युवा मंच याचे कार्य सध्या परमपूजनीय मंगेशदादांचे चिरंजीव सोहम फडके यांनी हाती घेतले आहे. सनातन हिंदू वैदिक धर्माबद्दल आपल्या मुलांना बोलता आले पाहिजे. समोरचा त्याच्या धर्माची भलावण करीत असताना आपले विचारही ठामपणे मांडता आले पाहिजे. गरज पडल्यास वादविवादही करता आला पाहिजे. यासाठी एक समर्थ, सक्षम, विवेकी युवा पिढी उभी करण्याचे कार्य या मंचाद्वारे केले जाते. लहान मुले, युवा पिढी आणि त्यांचे पालक यांनी महिन्यातून किमान एकदा एकत्र येऊन सामूहिक उपासना केली पाहिजे. आपले देऊळ बघितले पाहिजे, तेथे सेवा दिली पाहिजे. आपली धर्मस्थळे धर्मसंघटनेचे केंद्र बनली पाहिजे. याच उद्देशाने महिन्यातील संकष्टी चतुर्थीला सॅन होजे येथील प्रसन्न गणेश मंदिरात सगळ्यांनी सहकुटुंब यावे आणि अथर्व शीर्षाची आवर्तने करावी हा उपक्रम परमपूज्यनीय मंगेशदादांनी सुरू केला आहे. समविचारी लोकांनी एकत्र यावे, धर्मकार्याची चर्चा करावी, आपली मंदिरे लोकांच्या उपस्थितीने कायम भरलेली असावी, असे अनेक हेतू या एका मासिक सामूहिक उपासनेने साध्य होताना दिसतात. देवाचे वैभव सांभाळावे, न्यूनपूर्ण पडोंची नेदावे, चढते चढते वाढवावे भजन देवाचे. या समर्थ शिकवणीप्रमाणे देवाचे वैभव सांभाळण्याचे, वर्धन करण्याचे कार्यात वेदांत भास्कर अमेरिका परिवार परमपूजनीय दादांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. मी जेव्हा मंगेशदादांना भेटलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही दोघंही हे जे भारतीय संस्कृतीचं, त्याला आपण सनातन वैदिक धर्म म्हणू शकतो, हिंदू धर्म म्हणू शकतो, भारतीय संस्कृती म्हणू शकतो, याचं जे खूप महत्त्वपूर्ण ज्ञान आहे ते जगातल्या लोकांना आणि नवीन पिढीला कसं पोहोचेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आता सद्गुरू ते कैसे, नव्हे ती इतरा गुरु ऐसे, जयाच्या कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. जो ब्रह्मज्ञान उपदेसी, अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयासी
ऐक्यता करी. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या या लक्षणांनी युक्त असलेल्या महान विभूतीलाच सद्गुरू म्हणून संबोधले पाहिजे. ज्याच्या कृपेने शुद्ध स्वरूप असलेल्या अशा परमेश्वराचे ज्ञान होते, जो ब्रह्मज्ञान देऊन अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करतो व जीवाशिवाचे ऐक्य प्रस्थापित करतो. ज्ञानाच्या आधारे जो संपूर्ण अविद्या व अज्ञान नाहीसे करून स्वरूपाची स्थिती दर्शवितो, तोच खरा सद्गुरू होय. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. अशा अखंड आणि दैदिप्यमान गुरुपरंपरेतील सद्गुरूंच्या जेव्हा लक्षात येतं की त्यांचा सत्शिष्य सद्गुरुपदावर विराजमान होण्यासाठी सज्ज आहे, तेव्हा त्यांना अपरिमित आनंद होतो. सद्गुरूंच्या हे कसे लक्षात येते? एखाद्या सत्शिष्याचीच का निवड केली जाते, ती त्याच वेळी का केली जाते, हे त्याचा तोची जाणे श्रीराम. हा सारा परमेश्वरी योजनेचा भाग आहे. ही शक्ती अविरतपणे जीवांच्या उद्धारासाठी कार्य करीत असते. आपणासारिखे करीती तात्काळ याचा प्रत्यय देत परमपूजनीय डॉक्टर काकांनी 2022 साली श्री मंगेश दादांना सद्गुरुपद बहाल केले आणि अनुग्रह देण्याचा अधिकार प्रदान केला. परमपूजनीय मंगेश दादांचे अमेरिकेत चाललेल्या धर्मकार्याचे, ज्ञानकार्यांचे सगळे पैलू, त्याचा आवाका, त्याचा तिथल्या समाजावर होत असलेला सात्विक संस्कार, हे सगळे कुठल्याही माध्यमातून संपूर्णपणे सादर करणे अशक्य आहे. हा माहितीपट तुमच्यापर्यंत पोचतो तोवर या कार्यात अनेक नवीन उपक्रमांची भर पडलेली असेल. तरीही संपूर्ण साधक वर्गाला या कार्याची एक झलक मिळावी म्हणून हा प्रपंच. अमेरिका स्थित साधक वर्गाला आज परमपूजनीय दादांना मुरगुड येथे आध्यात्मिक कार्याबद्दल शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे, हे बघून अतिशय आनंद होत आहे. या सोहळ्यात आम्हाला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसले तरी या माहितीपटाच्या माध्यमातून आम्ही आमचा अत्यानंद व्यक्त करीत आहोत. करता करविता प्रभू रामच आहे. त्याच्या कृपेने हे सद्गुरू कार्यस्थवन घडले, ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आता आपण या कार्यगौरव सोहळ्याची काही क्षणचित्र बघूया आणि पुनश्च या सोहळ्याचा आनंद घेऊया.